नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आणि बघू शकतात आपली पोरं मस्तपैकी होळी घेऊन येत आहेत। आपली राखण्याची होळी आहे ही आणि आपण ती आपल्या भूमातून घेऊन आलेलो आहे। आणि बघू शकतात आपल्या होळीसाठी ना आपण उपारासाठी काजी भाजतो तिथे काय होळीच्या तिथे। तर आता आपण काजू भाजायला घेतलेले आहेत। आपला साबाजी काजू भाजतो आहे बघू शकतात मस्तपैकी। आणि काजू नीट भाजल्यावरच ते आपण फोडतो, नाहीतर आपल्या हाताला डीग वगैरे लावू शकतो। आणि काजू मस्तपैकी भाजलेले आहेत बघू शकतात, एक नंबर। आणि आता आपली पोरं बघा मस्तपैकी काजू फोडतायत। त्यातले अर्धे काजू त्यांच्या पोटातच जातील, थोडेफार काजू भेटतील देवासाठी। आणि बघू शकता सगळे काजू इकडे तिकडे फोडायला चालू झालेले आहेत। आणि आपण दुसऱ्या बाजूला जाऊया, आपण होळी बघूया कितपर्यंत तयार झाली आहे। आणि बघू शकता भाऊ काकांनी टाळ बांधतात होळीला, म्हणजे होळी सजवण्याचं काम चालू आहे। आणि दुसऱ्या साईडला झेंडा वगैरे लावायचं पण काम चालू आहे होळीला। मस्तपैकी एक नंबर वाटतंय। आता आपली होळी तयार झालेली आहे आणि आपण आता ती उभी करतोय। होळी उभी करताना खूप मेहनत असते बघू शकतात। जुने लोक ती उभी करतायत, कारण का त्यांना माहिती असतं कसं काय करायचं असतं ते। आणि अशा प्रकारे आपली होळी आता उभी झालेली आहे। त्यानंतर आता होळीची पूजा वगैरे होऊन होळीला चारी बाजूने गवत टाकून होळीचा होम केला जाईल। बघू शकता सगळेजण एकमेकांना कलर लावतात। आणि आता आपण पाया पडूया होळीच्या। आणि आपण मुंबईसाठी तर होळीसाठी स्पेशल आलेलो, तर आता आपण होळीचं दर्शन घेऊया। आणि आता आपण ना पुढे जाऊया। आपल्या रेटारेटीची होळी असते पूर्ण अणसूर गावाची, जी आपल्या अणसूरचा वाट्याजवळ घातली आहे। त्याने बघू शकता ती होळी आता बाहेर काढली जाते। ती जरा अडचणीत होती ती, पण ती बाहेर काढली जाते। ती होळी असते ती आपल्या सुपारीचे झाड असते, पोपळ त्याची असते। आणि बघू शकतात वजनदार असते, त्यामुळे ना बरीच नीट आणावी लागते ती बाहेर। आता आपल्या गावातील मुलांचे दोन गट होतील, एक राहील तो शेंड्या साईडहून आणि एक राहील तो खोडा साईडहून। आणि बघ आपली पोरं मस्तपैकी कलराने पूर्ण भंगून गेलेले आहेत मस्तपैकी। आणि आता खेळ चालू होईल, जो रेटारेटीचा असतो। एका दोन्ही साईडने होळी रेटली जाते आणि ज्यांच्या जास्त ताकद लागते त्या साईडला होळी खूप रेटली जाते। आणि तो खेळ चालू झालेला आहे बघू शकतात, खूप मजा असते। आणि ही मजा बघायला अणसूर गावात यावं लागतं, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग, कोकणात आपलं गाव आहे। आणि खूप मजा असते बघू शकतात, एक नंबर वाटतं मस्तपैकी। आणि सर्वजण हात लावत नाही, आणि हा खेळ खेळताना पण खूप काळजी घ्यावी लागते, कारण का अचानक मध्येच सगळेजण हात सोडतात। होळी जमिनीवर खडी ठेवायची नसते, पण आता नवीन पिढी आहे त्यामुळे ते अजून समजून घेत नाहीत। तर होळी रेटत आहेत, एक नंबर वाटतं, भारी वाटतं ह्या क्षणाला। आणि याच्यासाठी आपण स्पेशल गावाला येतो आणि आपली होळी जिथे आपण होळी उभी करतो तिथे आपल्या चव्हाटा मंदिराजवळ आलेली आहे। आणि आता ती होळी पूर्णपणे सजवून वगैरे आता ती आपण उभी करतोय बघू शकतात। आणि होळी ती सुपारीच्या झाडाची असल्यामुळे आपल्याला एकदम नीटनेटकी उभी करावी लागते, कारण का होळ्या बऱ्याच वेळा अशा तुटतात। पण यावेळी आपली होळी चांगली होती, एक नंबर होती, ती आपली उभी केलेली आहे मस्तपैकी। आणि होळी उभी केल्यानंतर आता आपल्या होळीची पूजा होणार, त्यानंतर होळी होम होणार। आणि बघू शकतात तुम्ही आता होळी दहनाला सुरुवात झालेली आहे। तर आपले जे मानकरी असतात ते होळी होमाचा कार्यक्रम करतात। तर त्यानंतर मग होळीच्या पाया पडून आपण आपल्या घरी जायला निघू मस्तपैकी बघा। ज्यात आपले मानकरी येतात गाराणा घालतील भिडायचं। त्याप्रमाणे जैनाच्या वसा, जैनाच्या पूर्वसा, जैनाच्या नितकऱ्या, जैनाच्या दाड्या करा, कुळाच्या पूर्वसा, मायेच्या पूर्वसा, बाराच्या पूर्वसा, खादांबातल्या पूर्वसा, मूळ पुरुषा पुऱ्याच्या दाड्या करा। बाराच्या नितकऱ्या तू पुऱ्याच्या नितकऱ्या, सिद्धा मावले गंगाया चाळ्या तू गारुडी पुरुषा, एकंदर 12 पंचायतांना सांगणा दी तू। आज समर्था 12चो होळो, आज रीतिरिवाजाप्रमाणे ही होळी घातलेली असा, मान्य कर। आज रैत पिलकेत आज नारळ ठेवलेला असा, आज गावाचा रयतेचा आज रक्षण करून जी काय तुझी देवदेवस्की असा ती जोडून तुझा नाव लौकिक समर्था करून घेऊन बरा कर। ही तुझी सेवा केलेली असा, गावात रैत पिलकेत ती मान्य करून घेऊन बरा।